उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आज आपण दुसरे शमूएल या पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत. लोकांच्या आग्रहाप्रमाणे परमेश्वराने इस्रायलांना पहिला राजा म्हणजेच शाऊल दिला होता. परंतु आपण पाहिले होते की शाऊलाला परमेश्वराची मर्जी सांभाळता आली नाही. त्याने परमेश्वराचे म्हणणे ऐकले नाही. आज आपण त्याच्या अंतिम क्षणाची काही माहिती घेणार आहोत. त्याला मरण कसे आले हे आपण पाहणार आहोत. माझी खात्री आहे की आपण आजच्या अध्ययनासाठी तयार आहात. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकाला सुरुवात करीत आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा शमूएलाचे दुसरे पुस्तक, पहिला अध्याय. ह्या अध्यायाची सुरुवात दावीद शॉल आणि योनाथनाच्या मृत्यूकरिता शोक करीत आहे अशा प्रकारे होते. ह्या अध्यायात आम्ही दाविदाला शॉल आणि योनाथनाच्या मृत्यूकरिता शोक करताना पाहतो. शॉलाला कोणी मारले? ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या अध्यायात पूर्णपणे मिळणार नाही, परंतु ज्यावर संशय करता येईल अशा दुसऱ्या एकाची भर पडलेली आहे. एक तरुण अमालेकी जो इस्रायलांच्या छावणीतून आला आणि ज्याने दाविदाला शौलाच्या मृत्यूचा समाचार दिला. त्याला मारण्याचे श्रेय स्वतःकडे घेतले. ह्या गुन्ह्यासाठी दाविदाने त्याला ठार केले. शौलाच्या आणि योनाथनाच्या मृत्यूबद्दल दाविदाने जो शोक, जे दुःख प्रगट केले ते खरोखर हृदयस्पर्शी, काव्यमय आणि नाट्यमय आहे. मनाला स्पर्श करणारे एक विलाप गीत आहे. शौलाच्या मृत्यूमध्ये अजून एक जी संशयास्पद व्यक्ती आहे तिच्याशी आमचा परिचय होत आहे. पहिला अध्याय पहिली 2 वचने सांगतात, शौलाच्या मृत्यूनंतर व दावीद अमालेक्यांचा संहार करून परत येऊन सिकलाग येथे 2 दिवस राहिल्यावर तिसऱ्या दिवशी छावणीतून शौल होता तेथून एक माणूस आला. त्याने आपले कपडे फाडिले होते व डोक्यात धूळ घातली होती. तो दाविदापाशी येऊन पोहोचल्यावर त्याने त्या साष्टांग दंडवत घातले. श्रोत्यानो, इस्रायलांच्या इतिहासात हा काळ फार अंधकारपूर्ण होता. युद्ध आणि पराभव दोन्ही ह्या लोकांना मिळाले, कारण हे लोक परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर होते. ह्या ठिकाणी आमच्याकरिता एक पाठ आहे की आम्ही जेव्हा परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्धात वागतो, देवापासून दूर जातो, तेव्हा आम्हाला सुद्धा अपयश आणि पराभव प्राप्त होतो. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस सगळ्यांना वाटले की आम्ही जगामध्ये शांती प्रस्थापित करीत आहोत, आणि तेव्हापासून आम्ही पूर्व पराक्रमावर अवलंबून राहून पापामध्ये जीवनाचा आनंद उपभोगण्यास आणि परमेश्वरापासून दूर राहून जीवन घालविण्यास सुरुवात केली. आणि मला पूर्ण खात्री आहे श्रोत्यानो की अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे ज्यामुळे दुसऱ्या महायुद्धापासून आजपर्यंत ह्या जगात एक सुद्धा दिवस शांतीपूर्ण राहिला नाही. तेव्हापासून निरंतर संघर्ष सुरू आहे, युद्ध सुरू आहे. जे लोक परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर आहेत त्या राष्ट्राकरिता, त्या लोकांकरिता नेहमीच गोंधळ राहतो. यशायाचे पुस्तक 57 अध्याय आणि 21 वचन सांगतं. यशायाचे पुस्तक 57 अध्याय आणि 21 वचन, दुर्जनास शांती नाही असे माझा देव म्हणतो. यशायाने हे 3दा म्हटले. कदाचित हे आम्हाला सुद्धा आज लागू पडत असेल. मी मागे ज्याप्रमाणे म्हटले की हे फार अंधकारपूर्ण दिवस होते. ज्या स्थितीत इस्रायली लोक होते त्या स्थितीला आपण डोळ्यासमोर आणू शकता. शौल राजा मरण पावला होता. योनाथान आणि दुसरे 2 पुत्र सुद्धा मेले होते. इस्रायलांचा युद्धामध्ये पराभव झाला. फलिष्त्यांनी गलीलच्या भोवतीचा सारा उत्तरी भाग ताब्यात घेतला आणि आता ते दक्षिणी भागामध्ये बस्तान जमवण्याच्या बेतात होते. युद्धामध्ये काय घडले ह्याची दाविदाला मुळीच कल्पना नव्हती. तो आणि त्याचे लोक त्यांच्या प्रियजनांना अमालेक्यांच्या हातून सोडवित होते. अमालेक्यांचा संहार करून ते सिकलाग येथे 2 दिवस राहिले, जिथे त्यांना काहीच समाचार मिळाला नाही. शेवटी एक माणूस धुळीने माखलेला, फाटके कपडे घातलेला, धावत पडत दाविदाच्या छावणीत येतो. तो सांगतो की तो युद्धामधून पळून आला आहे. त्याने सांगितले की बलिष्ठांनी युद्ध जिंकले आहे आणि शौलाचा मृत्यू झाला आहे. नंतर काय घडले हे तो दाविदाला सांगतो. 3 ते 10 वचनांमध्ये वाचायला मिळतं. पहिला अध्याय 3 ते 10 वचने. दाविदाने त्याला विचारिले, तू कोठून आलास?
तो त्यास म्हणाला, मी इस्रायलाच्या छावणीतून निभावून आलो आहे. दाविदाने त्यास विचारिले, कसे काय वर्तमान आहे ते मला सांग बरे. तो म्हणाला, लोक रणभूमीवरून पळाले, पुष्कळ लोक पडले व प्राणास मुकले. शॉल व त्याचा पुत्र योनाथान हेही प्राणास मुकले. दाविदाने बातमी आणणाऱ्या त्या तरुणास विचारिले, शॉल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले, हे तुला कशावरून कळले? तो बातमी आणणारा तरुण म्हणाला, मी सहज गिलबोवाच्या डोंगरात फिरत असता शॉल आपल्या भाल्यावर टेकलेला आहे आणि रथ व स्वार त्याच्या पाठीशी येऊन अगदी भिडले आहेत असे मला दिसले. शॉलाने मागे पाहिले तो मी त्याला दिसलो आणि त्याने मला हाक मारिली. तेव्हा मी म्हणालो, काय आज्ञा? तो मला म्हणाला, तू कोण आहेस? मी त्यास म्हणालो, मी अमालेकी आहे. तो मला म्हणाला, माझ्याजवळ उभा राहून माझा वध कर. मला यातना होत आहेत, तरी माझा प्राण अद्यापि कायमच आहे. तेव्हा मी त्याच्यापाशी उभे राहून त्याला वधिले, कारण त्याचे असे पतन झाल्यावर तो वाचणार नाही अशी माझी खात्री झाली होती. मी त्याच्या मस्तकाचा मुकुट व त्याची बाहुभूषणे काढून येथे माझ्या स्वामीजवळ आणले आहेत. श्रोत्यानो, आम्ही पाहिले की शौलाने एका राजाच्या रूपात आपले जीवन कशा प्रकारे सुरू केले होते. शमूएलाचे पहिले पुस्तक 9 अध्याय आणि 2 वचनात आम्ही वाचले होते की इस्रायल लोकात शौलासारखा देखणा कोणी नव्हता. तो एवढा उंच होता की लोक त्याच्या खांद्याला लागत, आणि जेव्हा त्याची निवड झाली तेव्हा सर्व लोकांनी जय जयकार केला. त्यांनी म्हटले की राजा चिराई हो. शमूएलाने सुद्धा म्हटले की सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही. जेव्हा शॉल गिबा येथे आपल्या घरी गेला व ज्या सैनिकांच्या मनास देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्याबरोबर केले, परंतु अविश्वासाने भरलेल्या दुष्ट हृदयाने त्यांनी त्याचा साथ दिला. शौलाला एकामागून एक भयंकर गोष्टींमध्ये त्यांनी ढकलले, आणि म्हणून परमेश्वराच्या संदेष्टाने त्याच्याविषयी घोषणा केली की तू परमेश्वराचा शब्द मोडीला आहे, म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. जेव्हा परमेश्वर एखाद्या व्यक्तीला झुगारून देतो तेव्हा ती व्यक्ती देवाशिवाय स्वतःहून स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करते, आणि आम्ही पाहतो श्रोत्यानो की त्या क्षणापासून शॉल अधोगतीला जाऊ लागला आणि परतण्याची काही शक्यता नव्हती. पुन्हा तो विश्वास प्राप्त करू शकला नाही. म्हणून पॉल चेतावणी देतो आणि सावधान करतो. इब्री लोकांपत्र 3 अध्याय 12 वचनात की बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. ज्या व्यक्तीला अविश्वास, स्वतःचा धार्मिकपणा इत्यादीमुळे परमेश्वर झुगारून देतो त्या व्यक्तीची कोणीच मदत करू शकत नाही. पवित्र शास्त्रात ज्यांनी आत्महत्या केली असे अधिक लोक आम्हाला आढळत नाहीत. जीवनाविषयी असलेले त्यांचे प्रेम बहुतेकांच्या जीवनात आढळते. जगण्याची इच्छा त्यांच्यामध्ये आढळते. जीवन अमूल्य आणि जगण्याजोगे आहे, आणि त्याहीपेक्षा अधिक मूल्यवान जीवन ते आहे जे परमेश्वराला ग्रहणीय आहे, जो आमचं जीवनदाता आहे, आमचा सोडवणार आहे. म्हणून स्वतःचे जीवन स्वतः समाप्त करणे हे आत्मा आणि शरीराविषयीही सगळ्यात नीच प्रकारचे कार्य आहे. अहितोफेल हा सुद्धा शौलाप्रमाणे फार गुणवंत आणि वरदानांनी भरपूर असा पुरुष होता. परंतु आम्ही पाहतो श्रोत्यानो की जेव्हा त्याचा स्वाभिमान भंग होऊन छिन्न विच्छिन्न झाला आणि त्याने दिलेला खलनायकी सल्ला धिकारण्यात आला, तेव्हा त्याने स्वतःला फाशी लावून घेतली. ह्याचाच अर्थ त्याची बुद्धिमत्ता दैहिक होती. तो हा दिखावा करीत होता जणू देवाच्या सामर्थ्याचा त्याच्यामध्ये संचार झाला आहे. स्वार्थीपणा आणि संधीच्या शोधात राहणे अशा लोकांची विशिष्टता असते. दुसरा पुरुष ज्याने आत्महत्या केली तो जिम्री होता, ज्याने स्वतःच्या राजाला धोका देऊन त्याचे सिंहासन हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्याविषयी आम्हाला राजाचे पहिले पुस्तक 16 अध्याय 15 ते 18 वचनात वाचायला मिळते. त्याने इस्रायलांना पाप करण्यास प्रोत्साहित केले, आणि जेव्हा परमेश्वराचा न्याय प्रगट झाला तेव्हा त्याने स्वतःला व महालाला जाळून टाकले. यहूदा इस्करियोतीविषयी सुद्धा आपणाला माहीत आहे की कशा प्रकारे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताशी विश्वासघात केला आणि शेवटी स्वतःला फाशी लावून घेतली. आम्ही ह्या अध्यायाच्या सुरुवातीला वाचतो की शौलाच्या आणि योनाथानाच्या मृत्यूविषयी ऐकून दावीद फार वाईट रीतीने रडला. शौल जो दाविदाचा प्राणघातक शत्रू होता तो मेला होता, परंतु दावीद जो परमेश्वराचा जन होता त्याला त्याच्या शत्रूच्या मृत्यूमुळे
आनंद झाला नाही. त्याला परमेश्वराची ओळख होती आणि तो परमेश्वराचे मन जाणून होता. त्यामुळे त्याला पूर्ण खात्री होती की अशा प्रकारे शौलाला दूर करून अवश्य परमेश्वराच्या मनाला खेद झाला असेल. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की ज्या गोष्टींमुळे परमेश्वराला खेद होत होता त्याच गोष्टींमुळे दाविदाला सुद्धा खेद झाला. नीतिसूत्रे 24:17 सांगतं की तुझा वैरी पडला तर आनंद मानू नको, तो जमीनदोस्त झाल्याने तुझे मन उल्हासू नये. जे आत्म्याने भरपूर असे मन असते त्याने जगिक गोष्टींमध्ये, लाभांमध्ये आनंद मानू नये आणि दुसऱ्यांच्या शत्रूंच्या पराभवामध्ये, नुकसानामध्ये सुद्धा आनंद मानू नये. शौलाच्या मृत्यूबाबत दाविदाची जी प्रतिक्रिया होती ती फार अर्थपूर्ण होती, जी त्याच्याविषयी फार उच्च पातळीच्या गुणांना आमच्यासमोर प्रगट करते. दाविदाने शौलाला कधीच स्वतःच्या मार्गातला अडथळा समजले नाही. सिंहासनावर आरूढ होण्यामध्ये तो बाधा बनत आहे असे त्याने कधीच मानले नाही. त्यामुळे त्याचा परमेश्वराच्या योजनांवर असलेला अकथनीय विश्वास सुद्धा प्रकट होतो. जितक्या धीराने त्याने परमेश्वराच्या कार्याची वाट पाहिली, तो धीर त्याच्या विश्वासाचे चिन्ह होते. दाविदाने लिहिलेल्या बहुतेक स्तोत्रांमध्ये आम्हाला असं आढळतं की दावीद अधिक वेळा परमेश्वरावर विसंबून राहणे ह्याच विषयावर लक्ष देत असे. परमेश्वराने केलेली सुटका, त्याची शक्ती, त्याने नियोजित केलेली वेळ, उद्देश, मार्गदर्शन आणि त्याच्या विभिन्न योजना ह्याविषयी अधिक बोलताना तो आम्हाला दिसतो. इर्मया परमेश्वराच्या बालकांमध्ये हे जे गुण असतात त्याविषयी सांगताना म्हणतो, विलापगीत 3 25 आणि 26 वचने, जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. इतकंच नाही श्रोत्यानो, परंतु ह्या ठिकाणी दावीद येशू ख्रिस्ताची खूण आहे, ज्याने जे बचावले नाहीत अशा पापी व्यक्तीच्या मरणामध्ये कधीच आनंद मानला नाही. दुसरीकडे येशू ख्रिस्ताने पाप्यांना पुन्हा पुन्हा संधी दिली, जेणेकरून त्यांनी पश्चाताप करावा, त्यांनी वाचल्या जावे. प्रभु मज साठी हो दुखी बहु
पेत्राने येशू ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी म्हणताना पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय आणि 9व्या वचनात म्हटले, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. श्रोत्यानो, ज्या प्रकारे शौलाचा नाश झाला, त्याचा शेवट झाला, त्या प्रकारे तो व्हावा अशी दाविदाची मुळीच इच्छा नव्हती. दाविदाची फक्त हीच इच्छा होती की शौल परमेश्वराकडे वापस फिरावा आणि त्याने त्याची आज्ञा पाळावी, जेणेकरून त्याच्या जीवनात परमेश्वराचा जो उद्देश आहे तो पूर्ण व्हावा. परंतु तसे होऊ शकले नाही. शौलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर दाविदाने जी प्रतिक्रिया दर्शविली ती खरोखर देवाच्या सर्व लोकांकरिता एक साक्ष, एक आदर्श आहे. आपल्या पित्याच्या दाविदाच्या जीवनावरून शल्मोन एक मूल्यवान धडा शिकला होता आणि म्हणून नीतिवचन 3 अध्याय 5 आणि 6 वचनांमध्ये तो म्हणतो, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. ह्या आणीबाणीच्या प्रसंगी जेव्हा दाविदाकरिता सिंहासन मोकळे झाले होते, तेव्हा दावीद उत्साहित झाला नाही. त्याने सत्ता हाती घेण्यामध्ये उतावळेपणा केला नाही. जे काही त्याने केले ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. श्रोत्यानो, ह्या अमालेकाने जे काही सांगितले ते खरे होते काय, हा प्रश्न आहे. किंवा तो शौलाच्या देहाजवळ आला आणि त्याला मृत पाहून त्याने त्याचा मुकुट चिलखत घेतले आणि त्यांना दाविदाकडे आणले, हा सुद्धा प्रश्न आहे. माझ्या मते जेव्हा ह्या अमालेक्याला शौल आढळला तेव्हा तो स्वतःच्या तरवारीवर पडला होता आणि तो जिवंत होता. जेव्हा अमालेकी आला तेव्हा शौलाने त्याला काम तमाम करण्यास सांगितले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या तरुण पुरुषाने दाविदाला सांगितले की त्याने काय केले, आणि ज्या प्रकारे तो सांगत आहे ते ऐकून असं वाटतं की त्याला अपेक्षा होती की हा वृत्तांत ऐकून दावीद त्याला शाबासकी देईल, पारितोषिक देईल आणि जीवनभर त्याला वेतन मिळण्याची व्यवस्था करील. 11 ते 14 वचने पहा काय सांगतात. हे ऐकून दाविदाने आपली वस्त्रे धरून फाडली आणि जितके लोक त्याचबरोबर होते त्यांनीही तसेच केले. शौल, त्याचा पुत्र योनाथान, परमेश्वराचे लोक आणि इस्रायलाचे घराणे ही तरवारीने पडली म्हणून त्यांच्याबद्दल त्यांनी शोक केला, विलाप केला आणि संध्याकाळपर्यंत ते उपाशी राहिले. मग दाविदाने आपणास बातमी देणाऱ्या त्या तरुण मनुष्यास विचारले, तू कोठला? तो म्हणाला, मी एका परदेशाचा पुत्र आहे. मी अमालेकी आहे. दावीद त्यास म्हणाला, परमेश्वराच्या अभिषिक्ताचा वध करण्यास हात चालविण्याची तुला भीती कशी नाही वाटली? श्रोत्यानो, जर ह्या पुरुषाने शौलाची हत्या केली असेल तर ती ह्या कारणामुळे की शौलाने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन न करता सर्व अमालेकांना ठार केले नाही, ज्याविषयी आम्ही शमूएलाच्या पहिल्या पुस्तकात पाहिले होते. जर शौलाने परमेश्वराच्या आज्ञेचे पालन केले असते तर हा माणूस त्याला मारण्याकरिता जिवंत राहू शकला नसता आणि कदाचित शौल मेला नसता. दाविदाने विचारले की परमेश्वराच्या अभिषिक्ताला हात लावण्याची हिंमत तू कशी केली? दाविदाला शौलाचे प्राण घेण्याची संधी 2दा मिळाली होती, पण त्याने त्याचे प्राण घेतले नाहीत. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून काही गोष्टींना पाहणे फार चांगले असते. जोपर्यंत शौल राजा राहणार तोपर्यंत दावीद त्याला स्पर्श करणार नव्हता. कोणा दुसऱ्याने त्याला स्पर्श करू नये, कारण परमेश्वराने स्वतः त्याला राजा नेमून त्याच्या मस्तकावर मुकुट ठेवला होता आणि परमेश्वरच वेळ आल्यानंतर त्या मुकुटाला काढणार होता. परमेश्वराच्या कार्यामध्ये दखल देणे फार धोक्याचे असते, भयानक असते. मी आपणाला अशा काही लोकांच्या गोष्टी सांगू शकते ज्यांनी परमेश्वराच्या कार्यात दखल देण्याचा प्रयत्न केला आणि परमेश्वराने त्या लोकांच्या जीवनात आपला न्याय प्रगट केला. श्रोत्यानो, परमेश्वर स्वतः कार्य करतो आणि न्याय करतो. त्याने नेहमीच तसे केले आहे. म्हणून दाविदाने ह्या तरुण अमालेकी पुरुषाला म्हटले की काय परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात उचलून त्याला नाश करण्याची तुला भीती वाटली नाही? 15वं वचन वाचूया. दाविदाने एका तरुणास बोलावून सांगितले, जवळ जाऊन त्याचवर हल्ला कर. त्याने त्याचवर असा वार केला की तो मेलाच. परमेश्वराच्या अभिषिक्ताला स्पर्श करण्यासाठी दाविदाने त्या अमालेक्याचा न्याय केला. 16वं वचन. दावीद त्यास म्हणाला, तुझा रक्तपात तुझ्याच माथी असो. परमेश्वराच्या अभिषिक्ताला मी वधिले
असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझ विरुद्ध साक्ष दिली आहे. माझा पूर्ण विश्वास आहे श्रोत्यानो की त्या तरुण पुरुषाने शौलाची हत्या केली. जे दाविदाने कधीच केले नसते असे कार्य त्याने केले आणि दाविदाने त्याकरिता त्याचा न्याय केला. 17 आणि 18 वचने वाचूया. मग दाविदाने शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या संबंधाने पुढील विलाप गीत गायले आणि हे धनुष्य नामक गीत यहोद्यास शिकविण्याची आज्ञा केली. पहा, हे गीत याशाराच्या पुस्तकात लिहिलेले आहे. शौल आणि योनाथानाबद्दलचे दुःख ह्या ठिकाणी ह्या गीतातून प्रगट झाले आहे. 19 ते 24 वचने वाचूया. हे इस्रायला, तुझा शिरोमणी उच्चस्थानी वधिला आहे. बलाढ्य पहा कसे पतन पावले आहेत. गथात हे सांगू नका, अश्कलोनाच्या आळ्यात हे जाहीर करू नका. पलिष्ठ्यांच्या कन्या आनंदित होतील, बेसुंत्याच्या कन्या जयघोष करीतील, असे ना हो. गिलबोवाच्या डोंगरांनो, तुम्हावर दहिवर न पडो, पर्जन्यवृष्टी न हो. नजराणा म्हणून देण्यास तुम्हासाठी अर्पण योग्य शेते न होत, कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे. शौलाची ढाल तेलाभ्यंगा वाचून भ्रष्ट होऊन पडली आहे. वधिलेल्यांचे रक्त प्राशन केल्या वाचून व बलाढ्यांचे मांदे भक्षण केल्या वाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे. शौलाची तरवार कधी रिकामी परतत नसे. शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळावू असत. जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते. इस्रायली कन्यांनो, शौलासाठी रुदन करा. तो तुम्हास किरमीची वस्त्रे लेवून शृंगारीत असे. तो तुमच्या वस्त्रांवर सोन्याचे अलंकार घालीत असे. श्रोत्यानो, दाविदाचे हे विलाप गीत काव्याच्या रूपात लिहिले गेले आहे, जे स्वाभाविक रूपाने इस्रायलच्या मधुर गोड स्तोत्रकाराचे आहे. तो म्हणतो, गथात हे सांगू नका. गथ पलिष्ठांची राजधानी होती. अश्कलोनाच्या आळ्यात हे जाहीर करू नका. अश्कलोन हे गाजाच्या पट्ट्यात आहे आणि पलिष्ठांच्या 5 शहरांपैकी एक आहे. तो म्हणतो की शौल आणि योनाथान हे भित्रे होते, डरपोक होते, असं कोणीच म्हणू शकत नाही. तो म्हणतो की शौलाने ह्या देशांमध्ये समृद्धी आणली. 25 पासून पुढची वचने वाचूया. रणभूमीवर बलाढ्य पहा कसे पतन पावले आहेत. योनाथाना, तू उच्चस्थानी वधिला गेला आहेस. माझ्या बंधो योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे. तू मजवर फार माया करीत असस. तुझे मजवर विलक्षण प्रेम होते. स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते. बलाढ्य पहा कसे पतन पावले आहेत. युद्धाची शस्त्रे कशी नाश पावली आहेत. श्रोत्यानो, दावीद आणि योनाथान दोघेही फार जिवलग मित्र होते, हे आम्ही आधी पाहिले. त्यांनी एकमेकांवर आघाड प्रीती केली होती. दाविदाचे दुःख प्रामाणिकपणाने प्रगट करण्यात आले होते. ह्यामध्ये सत्यता होती. हे फार मनोवेधक आहे की दावीद म्हणतो, स्त्रियांच्या प्रेमाहूनही योनाथानाचे प्रेम अधिक होते, कारण त्याचा विवाह योनाथानाच्या बहिणीशी झाला होता. नंतर आम्हाला दिसून येईल की तिने दाविदाला झुगारून दिले. मला असं वाटतं की मिखलने सुरुवातीला त्याच्यावर एका नायकाच्या रूपात प्रेम केले, परंतु एक दिवस आला की तिने त्याला सोडले. दावीद त्याच्या प्रेम प्रकरणात यशस्वी झाला नाही. अबिगैलच फक्त अशी स्त्री आम्हाला ह्या लव्या जमात आढळते, जी खरोखर सद्गुणी होती. जे असं समजतात की बेशेबा फार वैशिष्ट्यपूर्ण होती, त्यांच्यासोबत मी सहमत नाही. मला नाही वाटत श्रोत्यानो की ती होती, जरी त्याचा तिच्याशी संबंध पूर्णपणे दाविदाच्या पापामुळे होता आणि ज्याकरिता परमेश्वराने त्याचा न्याय केला. का म्हणून ती त्या राजमंदिराच्या गच्चीच्या आसपास स्वतःच्या शरीराचे प्रदर्शन करीत होती. दाविदाची स्त्रियांच्या बाबतीत कमजोरी होती हे निश्चित, परंतु तो योनाथानाविषयी म्हणू शकला. तो मृत्यूपर्यंत त्याच्याशी प्रामाणिक आणि विश्वासू होता. हे मनोवेधक आहे की दाविदाच्या मागे चालणारे पुरुष त्याच्याशी प्रामाणिक राहिले. उतार चढावात, भरपुरीमध्ये आणि उणीवतेमध्ये ते त्याच्याशी प्रामाणिक राहिले. दाविदामध्ये असे काही गुण होते ज्यामुळे हे लोक त्याला चिकटून राहिले. दावीद ह्या प्रकारचा पुरुष होता. आणि श्रोत्यांनो, दाविदाने योनाथानाबद्दल फार आदर प्रकट केला. दाविदाने शौल आणि योनाथानाच्या मृत्यूबद्दल प्रकट केलेला शोक फार हृदयस्पर्शी आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये असलेल्या विलापगीतांपैकी एक फारच मनाला लागणारे असे विलापगीत आहे. पुढच्या अध्यायात आम्ही पाहणार आहोत की दाविदाला यहुदावर राजा बनविण्यात येते. आमची अब्नेर सोबत सुद्धा भेट होणार आहे, जो शौलाचा सेनापती होता. आता शौलाची सर्वच मुले लढाईत मारल्या गेली नव्हती,
जरी युद्धामध्ये जितके होते तितके सर्व मारले गेले होते, परंतु शौलाचा एक सगळ्यात लहान मुलगा होता, ज्याचे नाव इशबोशेत होते. उरलेल्या बाकी 11 वंशांवर अब्नेराने त्याला राजा बनवले आणि अर्थात आंतरिक युद्ध सुरू झाले. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, जीवन आणि मरण या गोष्टी देवाने मानवासाठी नेमून ठेवलेल्या आहेत. परंतु आमच्या जीवनासाठी परमेश्वराचा काही संकल्प आहे, आमच्यासाठी त्याच्या काही योजना आहेत, हे आम्ही जाणलेच पाहिजे. परमेश्वराला झुगारून देणे ही आमच्या जीवनातील अत्यंत वाईट स्थिती आहे आणि आम्ही हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की अशा व्यक्तीला कोणीच मदत करू शकत नाही. होय, आज आम्ही एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार केला आहे. काय आम्ही स्वतःचे जीवन संपवू शकतो? प्रियांनो, लक्षात घ्या की परमेश्वराच्या कार्यामध्ये आमच्या स्वार्थाने दखल देणे म्हणजे परमेश्वराचा न्याय आमच्या जीवनात प्रगट होणे आहे. म्हणून आम्ही काही बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे. आज आपण विचार करू की काय आम्ही आमच्या जीवनात परमेश्वरावर विसंबून आहोत की आमच्याच इच्छेवर, स्वार्थावर विसंबून आहोत? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या प्रेमळ परमेश्वर दे बापा, तुला धन्यवाद देतो. तुझ्या नावाची मी स्तुती करतो बापा. पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस. होय प्रभूजी, सातत्यानं तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला मार्गदर्शन करतो आणि आमचं जीवन त्याप्रमाणे आम्ही करावं, त्या जीवनामध्ये आम्ही त्याप्रमाणे कृती करावी ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, आज आमची विनंती, आमची प्रार्थना हीच आहे की आम्हाला तू चांगलं अंतःकरण दे, की जे तुझ्या वचनाप्रमाणे कार्य करणारा असेल. होय प्रभू परमेश्वरा, काही वेळा आम्ही तुझ्या मार्गापासून भटकतो, परंतु बापा तू आम्हाला जवळ करणारा, जवळ घेणारा तू आमचा देव आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, आमचं जीवन आम्ही मोठ्या धीरानं तुझ्या हातामध्ये सोपवित आहोत. तू आमचा स्वीकार कर आणि परमेश्वरा, योग्य गोष्टी करण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. होय बापा, आणि म्हणूनच या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च करेल. प्रभू आपणास सहाय्य करो.